everyone. Now today we are going to discuss some important definitions. So first is isomorphism. So homomorphism phi of r into r dash is called isomorphism if phi is 1 1. तर आयसोमॉर्फिझम कशाला म्हणायचं? सपोज फाय ही एक मॅपिंग आहे, ते डिफाईन केली आहे आर इंटू आर डॅशवर. आर हा डोमेन आहे आणि आर डॅश हा को डोमेन आहे. तर फाय ही मॅपिंग आहे ती ऑपरेट केली आहे आर इंटू आर डॅशवर. तर आयसोमॉर्फिझम कधी म्हणायचं त्या मॅपिंगला? तर होमोमॉर्फिझम असेल आणि 1 1 असेल तर काय म्हणणार आपण त्याला? आयसोमॉर्फिझम म्हणणार. तर आयसोमॉर्फिझम मीन्स काय? ती मॅपिंग होमो असायला हवी आणि 1 1 असायला हवी. जर असेल तर आपण त्याला काय म्हणणार? आयसोमॉर्फिझम. सो अ होमोमॉर्फिझम ऑफ फाय ऑफ आर into r dash is called an isomorphism if phi is 1 1. Now next definition is isomorphism. Two rings are said to be isomorphic if there is an isomorphism of one onto another. तर टू रिंग्स आयसोमॉर्फिझम आहे. आयसोमॉर्फिक आहे. कधी म्हणणार आपण की ती दोन रिंग आयसोमॉर्फिक आहे? तर त्या आयसोमॉर्फिझम असायला हव्या, त्या ज्या दोन रिंग आहे त्या आयसोमॉर्फिझम असायला हव्या आणि ऑन टू असायला हव्या. जर असेल तर काय म्हणणार? दॅट टू पर्टिक्युलर रिंगला काय म्हणणार आपण? आयसोमॉर्फिक. तर आयसोमॉर्फिक कशाला म्हणायचं? जर टू रिंग आयसोमॉर्फिझम असेल आणि ऑन टू असेल तर त्याला काय म्हणणार आपण? आयसोमॉर्फिक म्हणणार. नाव नेक्स्ट कर्नल ऑफ फाय. कर्नल ऑफ फायचे डेफिनेशन माहिती आहे सर्वांना. एफ इज अ होमोमॉर्फिझम ऑफ आर इंटू आर डॅश. एफ ही मॅपिंग आहे, ती डिफाईन केली आहे आर टू आर डॅश. देन कर्नल ऑफ फाय काय येणार? मीन्स कर्नल ऑफ एफ काय येणार? सो आय ऑफ एफ इज इक्वल टू एक्स बिलॉंग आर सच दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. तर कर्नल ऑफ एफची डेफिनेशन काय आहे? कर्नल ऑफ एफची डेफिनेशन आहे आय ऑफ एफ इज इक्वल टू एक्स बिलॉंग आर सच दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. तर आयसोमॉर्फिझम कशाला म्हणायचं? आयसोमॉर्फिझम मीन्स होमो आणि 1 1 असेल तर त्या मॅपिंगला म्हणणार आपण आयसोमॉर्फिझम. आणि आयसोमॉर्फिक कशाला म्हणायचं? टू रिंग्स आयसोमॉर्फिझम असायला हव्या आणि ऑन टू असायला हव्या. आणि कर्नलचे डेफिनेशन काय आहे? आय ऑफ एफ इज इक्वल टू एक्स बिलॉंग आर सच दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. त्यानंतर 1 1 प्रूव्ह करण्यासाठी 4 टाईप आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय असेल, इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू वाय. नेक्स्ट सेकंड आहे एक्स इज इक्वल टू वाय, इम्प्लाइज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय. थर्ड आहे एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू एफ ऑफ वाय, इम्प्लाइज एक्स इज नॉट इक्वल टू वाय. फोर्थ कंडिशन आहे एक्स इज नॉट इक्वल टू वाय, इम्प्लाइज एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू एफ ऑफ वाय. तर हे चार टाईप आहे 1 1 प्रूव्ह करण्याचे. तर यामधून कोणता पण आपण एक टाईप चूज करून 1 1 हे प्रूव्ह करू शकतो. Now next we are going to discuss one important theorem. That theorem has asked in winter 15 for 6 marks. So first of all we will see the statement of that theorem. The homomorphism phi of r into r dash is an isomorphism if and only if I of phi is equal to 0. आपल्याला काय दिलं आहे? फाय ही एक होमोमॉर्फिझम मॅपिंग आहे, ते डिफाईन केली आहे आर इंटू आर डॅशवर. तर आपल्याला काय दिलं आहे? आयसोमॉर्फिझम दिलं आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आय ऑफ फाय इज इक्वल टू 0. इफ अँड ओनली इफ म्हटलं आहे, म्हणजेच 2 पार्टमध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आयसोमॉर्फिझम असेल तर आय ऑफ फाय इज इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं आहे, आणि आय ऑफ फाय इज इक्वल टू जर 0 असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की आयसोमॉर्फिझम आहे. नेक्स्ट, सपोज फाय इज अन आयसोमॉर्फिझम ऑफ आर इंटू आर डॅश. सो फाय इज अ होमोमॉर्फिझम. तर आपण कन्सिडर काय केलं आहे की फाय हा आयसोमॉर्फिझम आहे ऑफ आर इंटू आर डॅश. आयसोमॉर्फिझम कशाला म्हणतो आपण? होमो आणि 1 1 असेल तर. सो फाय इज अ होमोमॉर्फिझम अँड फाय इज 1 1. जर आपण आयसोमॉर्फिझम कन्सिडर केलं आहे तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? आय ऑफ फाय इज इक्वल टू 0. सो देन टू प्रूव्ह दॅट आय ऑफ फाय इज इक्वल टू 0. नाऊ बाय डेफिनेशन. तर इथे आपण डेफिनेशन अप्लाय करणार आहे कर्नलची डेफिनेशन काय म्हणते? एक्स बिलॉंग आय ऑफ फाय. एक्स हा एनी एलिमेंट आहे, मी एक एलिमेंट कन्सिडर केला आहे कर्नलमध्ये. सो एक्स बिलॉंग आय ऑफ फाय इज इक्वल टू फाय ऑफ एक्स इज इक्वल टू 0. ही डेफिनेशन आहे. कर्नलची डेफिनेशन काय म्हणते? एक्स जर एनी एलिमेंट आहे तर त्याची जी इमेज आहे ती काय असते? 0 असते. मीन्स फाय ऑफ एक्स इज इक्वल टू 0. नेक्स्ट फाय ऑफ एक्स इज इक्वल टू, मी फाय ऑफ 0 लिहू शकते बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ कर्नल. नेक्स्ट फाय ऑफ एक्स मीन्स एक्स अँड फाय ऑफ 0 मीन्स 0 ॲज फाय इज अ 1 1. बघा इथे मी कर्नलची डेफिनेशन अप्लाय केली आहे.
मला प्रूव्ह करायचं आय ऑफ फाय इज इक्वल टू 0. तर मी एक एलिमेंट कन्सिडर केला आहे कर्नलमध्ये. तर डेफिनेशन काय म्हणते, सच दॅट फाय ऑफ एक्स इज इक्वल टू 0. नेक्स्ट मी 0ला असं लिहिलं आहे फाय ऑफ 0. नेक्स्ट फाय ऑफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ 0 असेल तर काय आहे, एक्स इज इक्वल टू 0. बघा 1 प्रूव्ह करण्या नेक्स्ट बघा कर्नलची डेफिनेशन काय, एक्स बिलॉंग आर असेल सच दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. तर इथे आपण कर्नलची डेफिनेशन अप्लाय केली आहे. मीन्स एक्स बिलॉंग आय फाय इज इक्वल टू काय येणार, सच दॅटमध्ये काय असते, फाय ऑफ एक्स इज इक्वल टू 0. तर काय येणार, फाय ऑफ एक्स इज इक्वल टू 0. नेक्स्ट मी 0ला फाय ऑफ 0 असं लिहू शकते. सो फाय ऑफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ 0. बघा 1 प्रूव्ह करण्यासाठी सपोज मी फर्स्ट कंडिशन यूज केली आहे, तर फाय ऑफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ वाय असेल तर इम्प्लाईज काय होत असते, एक्स इज इक्वल टू वाय. इथे काय आहे दिलं आहे, फाय ऑफ एक्स इज इक्वल टू, मी 0ला फाय ऑफ 0 लिहिलं आहे. तर जर इथे 1 ची कंडिशन आपण अप्लाय केली तर काय येणार, इम्प्लाईज राईट हँड साईड काय असते, एक्स इज इक्वल टू वाय असते. तर इथे काय येणार, एक्स इज इक्वल टू 0 येणार. म्हणजेच इथे आपण काय केलं आहे, 1 अप्लाय केलं आहे. सो हेन्स एक्स बिलॉंग आय ऑफ फाय मी हे कन्सिडर केलं होतं आणि प्रूव्ह काय केलं आहे, इम्प्लाईज एक्स इज इक्वल टू 0. सो देअर फोर आय ऑफ फाय इज इक्वल टू 0 मी फाइंड आउट केलं आहे. तर मी एक्स एनी एलिमेंट कन्सिडर केला आहे आय ऑफ फायमध्ये आणि मी प्रूव्ह काय केलं आहे, एक्स इज इक्वल टू 0. मीन्स एक्स बिलॉंग आय ऑफ फाय होतं. तर मला काय मिळालं, एक्स इज इक्वल टू 0. म्हणजेच जर मी एक्स कॅन्सल केला तर आय ऑफ फायची व्हॅल्यू काय मिळणार मला, 0. मला आय ऑफ फायची व्हॅल्यू 0 फाइंड आउट करायची होती, केली आहे मी ती. नेक्स्ट मला काय करायचं आहे, आय ऑफ फाय इज इक्वल टू 0 मी कन्सिडर करणार आणि प्रूव्ह काय करणार, आयसोमॉर्फिझम. नेक्स्ट याचा कन्वर्स मला प्रूव्ह करायचा आहे. सो देअर फोर आय ऑफ फाय कन्सिस्ट ऑफ 0 एलिमेंट ओनली. फर्स्ट पार्ट मी प्रूव्ह केला आहे, मला सेकंड पार्ट प्रूव्ह करायचा आहे. सेकंड पार्ट प्रूव्ह करण्यासाठी मी काय कन्सिडर करणार, आय ऑफ फाय इज इक्वल टू 0 आणि प्रूव्ह काय करणार, आयसोमॉर्फिझम. सो कन्वर्सली now next conversely let phi is a homomorphism and let I of phi is equal to 0, then to prove that phi is an homomorphism. मला प्रूव्ह करायचं आहे phi is an homomorphism. then to prove that phi is an isomorphism मला प्रूव्ह करायचं आहे. तर आयसोमॉर्फिझमची डेफिनेशन काय म्हणते, होमो आणि जर 1 असेल तर तो काय होत असतो, आयसोमॉर्फिझम होत असतो. तर मला काय प्रूव्ह करायचं आहे, तर मला आयसोमॉर्फिझम मीन्स होमो आणि 1 प्रूव्ह करायचं आहे. होमोची बघा काय डेफिनेशन आहे, होमोमॉर्फिझमची डेफिनेशन आहे फाय ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू फाय ऑफ ए प्लस फाय ऑफ बी. अँड सेकंड कंडिशन आहे फाय ऑफ ए डॉट बी इज इक्वल टू फाय ऑफ ए डॉट फाय ऑफ बी. तर मला होमो प्रूव्ह करायचं आहे आणि 1 प्रूव्ह करायचं आहे. जे 1 ज्या 4 कंडिशन आहे त्यामधून मला कोणती पण एक कंडिशन प्रूव्ह करायची आहे 1 साठी. जर होमो आणि मी 1 प्रूव्ह केलं तर मी काय म्हणणार, आयसोमॉर्फिझम त्या रिंगला मी प्रूव्ह करणार. सो लेट एक्स वाय बिलॉंग आर बी सच दॅट एक्स वाय एनी एलिमेंट आहे रिंगचे. तर मी कन्सिडर केला आहे एक्स इज इक्वल टू वाय. सिन्स फाय इज ॲन होमोमॉर्फिझम, कन्सिडर केलं काय मी, फाय हे मॉर्फिझम आहे. सो लेट एक्स इज इक्वल टू वाय मी कन्सिडर केलं आहे, फाय इज ॲन होमोमॉर्फिझम. तर फाय ही मॅपिंग आहे, तर मी ते एक्स वायवर ऑपरेट करणार. म्हणजेच काय येणार, फाय ऑफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ वाय. नाव नेक्स्ट फाय ऑफ एक्स, हा जो फाय ऑफ वाय आहे हा लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झाला तर काय येणार, मायनस फाय ऑफ वाय इज इक्वल टू 0. नाव नेक्स्ट फाय ऑफ एक्स प्लस फाय ऑफ मायनस वाय मी असं लिहू शकते. प्लस मायनस फाय ऑफ वायला मी काय लिहिलं आहे, प्लस फाय ऑफ मायनस वाय इज इक्वल टू 0. नाव नेक्स्ट इम्प्लाईज फाय मी कॉमन काढते आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिते, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0. सो देअर फोर एक्स मायनस वाय बिलॉंग आय ऑफ फाय विच इज इक्वल टू 0. इथे मी कर्नलची डेफिनेशन अप्लाय केली आहे. कर्नलची डेफिनेशन काय म्हणते, एक्स मायनस वाय जर कर्नलमध्ये बिलॉंग करत असेल तर त्यांची जी इमेज आहे मीन्स फाय ऑफ एक्स मायनस वाय त्याची व्हॅल्यू काय असते, 0 असते. मीन्स एक्स मायनस वाय बिलॉंग आय ऑफ फाय इज इक्वल टू 0. इथे मी कर्नलची डेफिनेशन अप्लाय केली आहे. सो इम्प्लाईज एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 मीन्स एक्स इज इक्वल टू वाय. मी कन्सिडर कुठनं केलं होतं, कन्सिडर केलं होतं
फाय ऑफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ वाय आणि प्रूव्ह काय केलं आहे मी एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजेच प्रूव्ह काय झालं आहे इथे 1 1 प्रूव्ह केलं आहे आपण. सो हेन्स फाय इज 1 1 and therefore is an isomorphism. सो कन्वर्समध्ये मी काय कन्सिडर केलं आहे, कन्वर्समध्ये मी कन्सिडर केलं आहे लेट फाय इज अँड आयसोमॉर्फिझम. आपल्याला गिवन दिलं आहे की फाय हा गिवन आपल्याला दिलं आहे की फाय हा होमोमॉर्फिझम आहे. सो कन्वर्सली लेट फाय इज अ होमोमॉर्फिझम. आणि फर्स्ट पार्टमध्ये आपण प्रूव्ह केलं आहे आय ऑफ फाय इज इक्वल टू 0. तर मला आता प्रूव्ह काय करायचं आहे, आयसोमॉर्फिझम प्रूव्ह करायचं आहे. तर आयसोमॉर्फिझम कशाला म्हणतो आपण, होमो आणि 1 1 असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, आयसोमॉर्फिझम म्हणत असतो. तर होमो तर दिला आहे म्हणजे मला प्रूव्ह काय करायचं आहे, फक्त 1 1 प्रूव्ह करायचं आहे. तर 1 1 प्रूव्ह करण्याच्या 4 कंडिशन आहे. तर या 4 कंडिशनमधून मी कोणती पण एक कंडिशन चूज करणार. तर मी ते चूज करते फर्स्ट कंडिशन. एक्स इज इक्वल टू वाय असेल तर काय असते, इम्प्लाइज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय. सो मी कन्सिडर केलं आहे, फाय ऑफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ वाय मी कन्सिडर केलं आहे. सो लेट एक्स वाय बिलॉंग आर बी सच दॅट एक्स वाय एनी एलिमेंट आहे रिंगचे, तर त्याची जी इमेज आहे ती त्याची इमेज काय येणार, फाय ऑफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ वाय सिन्स फाय इज अँड होमोमॉर्फिझम. सो फाय ऑफ एक्स हा जो फाय ऑफ वाय आहे हा जर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झाला तर काय येणार, मायनस फाय ऑफ वाय इज इक्वल टू 0. सो फाय ऑफ एक्स प्लस फाय ऑफ मायनस वाय इज इक्वल टू 0. मी याला असं लिहू शकते, फाय जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय येणार, फाय ऑफ एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0. इथे मी कर्नलचे डेफिनेशन अप्लाय करणार. मीन्स एक्स मायनस वाय बिलॉंग आय ऑफ फाय असेल तर काय होत असते, याची जी इमेज आहे मीन्स फाय ऑफ एक्स मायनस वायची व्हॅल्यू काय होत असते, 0 होत असते. एक्स मायनस वायची व्हॅल्यू काय येणार, 0. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू वाय. मी कन्सिडर काय केलं होतं, फाय ऑफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ वाय इम्प्लाइज प्रूव्ह काय केलं आहे, एक्स इज इक्वल टू वाय. आणि ही काय कशाची कंडिशन आहे, 1 1ची. म्हणजे मी फाय होमोमॉर्फिझम मला दिला होता आणि मी फायला काय प्रूव्ह केलं आहे, 1 1. आणि मला प्रूव्ह काय करायचं, तो फायला आयसोमॉर्फिझम होमो पण आला आहे 1 1 पण आला आहे. तर मी म्हणू शकते देअरफोर हेन्स फाय इज अन आयसोमॉर्फिझम. हेच मला प्रूव्ह करायचं होतं.